नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण जे ऍडमिशन सिरीज चालू केली त्याच्यामध्ये आपलं ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये डीएड ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये आपल्याला डीएड ऍडमिशन कसं घ्यायचं, त्यासाठी महत्त्वाच्या तारखा कुठल्या, कशा पद्धतीची फीस स्ट्रक्चर आहे त्यांचं, आणि आपल्याला कुठले कॉलेज अवेलेबल आहेत या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आहे घेऊन आलेला आहे। आणि याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ पाहायची गरज नाही, तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विदाऊट वेळ वाया घालवता चालू करूयात आजचा आपला टॉपिक। फर्स्ट ऑफ ऑल विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला DLED admission.gov.in admission.in या वेबसाईट वरती यायचे। याची लिंक तुम्ही गुगल मध्ये सर्च करून मिळवू शकता, किंवा याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देणार आहे, तुम्ही तिकडे क्लिक करून पण या वेबसाईट वरती व्हिजिट करू शकता। या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण इम्पॉर्टंट डेट्स पाहणार आहोत। तर इकडे इम्पॉर्टंट डेट्स नावाचे टॅब दिसते, आपण त्याला क्लिक करूया। इकडे क्लिक केल्याच्या नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, 3 जून पासून हे ऍडमिशन प्रोसेस चालू झाली, म्हणजे कालपासून, आणि 18 जून शेवटची तारीख आहे। याच्यामध्ये व्हेरिफिकेशन होणार आहे। व्हेरिफिकेशन कशाचं होणार आहे, तुम्ही जे डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड करणार आहे त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे। तर त्याची तारीख जी आहे 3 जून ते 19 जून आहे। याच्यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे 24 तारखेला। त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला काही अडचणी असतील, प्रॉब्लेम्स असतील, तर त्या तुम्हाला ऑब्जेक्शन जे घ्यायचे ते 24 तारखेला म्हणजे सेम डेला घ्यायचे। त्यानंतर असणार आहे फायनल मेरिट लिस्ट, याच्यामध्ये 26 तारखेला ही लिस्ट लागेल। याच्यामध्ये कुठलेही पुन्हा चेंजेस वगैरे करता येणार नाही। आणि ऍडमिशनची जी लिस्ट आहे फर्स्ट राऊंड, ती आपल्याला 27 जून 2024 या दिवशी लागणार आहे। आणि तुम्हाला जे कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे ते 27 जून ते 1 जुलै पर्यंत घ्यायचे। 2 जुलैला जर तुम्हाला तुमचे प्रेफरन्स बदलायचे, पहिले टाकलेले प्रेफरन्स बदलायचे, तर ते तुम्ही एंटर करू शकता, टाकू शकता। त्यानंतर लागणार आहे सेकंड राऊंड लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो 4 जुलै, आणि 4 जुलैला सेम डेला 4 ते 8 मध्ये तुम्ही ऍडमिशन घ्यायचे। जर तुमचा नंबर नाही लागला तर ऍज इट इज फॉर्म ठेवायचा, अदरवाइज तुम्हाला प्रेफरन्स बदलायचे असतील तर 9 जुलैला तुम्ही तुमचे प्रेफरन्स बदलू शकता। आणि थर्ड ची जी लिस्ट आहे 11 तारखेला आहे, आणि 11 मध्ये लिस्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला जे ऍडमिशन घ्यायचे 11 जुलै ते 15 जुलै मध्ये घ्यायचे। तर अशा पद्धतीने इम्पॉर्टंट डेट्सचं शेड्यूल त्यांना दिलेलं आहे। त्यानंतर आहे फी स्ट्रक्चर। फी स्ट्रक्चरला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला त्याची जी फीस आहे ओपन, SC ST अदरवाइज याच्याप्रमाणे दिलेलं आहे। तर इथं फीस मध्ये पहा, जनरल कॅटेगरीसाठी 200 आणि अदर सगळ्या कॅटेगरी ज्या आहेत त्यांच्यासाठी 100 इथं दिलेले आहे। त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मध्ये जर आपण आलो तर इथं तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी आल्या तर त्यांना त्यांचा इथं ऍड्रेस मेन्शन केलेला आहे। त्याचबरोबर 2 टेलिफोन नंबर पण दिलेले आहेत आणि ईमेल आयडी पण दिला आहे, याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा जर तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकता। या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला कमेंट करा, त्याचा पण मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन। आणि याच्यामध्ये आता पहा, क्लिक टू सर्च कॉलेज, याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवं असणारं कॉलेज सर्च करू शकता। इकडे रिजन निवडा, त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडा, आणि त्यानंतर तालुका निवडा। तर तुमच्या तालुक्यामध्ये अवेलेबल असणारे कॉलेज दिसतील, म्हणजे तुम्हाला तिकडे फॉर्म भरताना हा जो आहे NCTE कोड हा लागेल, किंवा तुम्ही डायरेक्ट नावानं सुद्धा शोधू शकता। जर तुम्हाला हे नोट करून घ्या तुमच्याकडे, आणि त्यानंतर तुम्ही भरा, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना सोपं जाईल। याच्यामध्ये इनटेक कॅपॅसिटी, फीस, बाकी सगळ्या गोष्टी इथं मेन्शन आहेत, तुम्ही पाहू शकता इंडिव्हिज्युअली। तर आपण काय करूयात, रजिस्टर या बटनाला क्लिक करून रजिस्ट्रेशन जी प्रोसेस आहे डीएड ची ती चालू करूयात। ठीक आहे, रजिस्ट्रेशन बटनाला क्लिक करतो। इकडे विचारलंय युजर नेम, आता युजर नेम तुम्हाला जो टाकायचा तो तुम्ही एंटर करू शकता। मी माझा युजर नेम इकडे एंटर करतोय। त्यानंतर ईमेल आयडी विचारलाय, आपला जो ईमेल आयडी असेल तो इथे तुम्हाला पुटअप करायचा आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो असेल तो तुम्ही इकडे एंटर करू शकता। आणि पासवर्ड इकडे जर आलात, पासवर्ड मध्ये डिस्क्रिप्शन दिले कसं पासवर्ड पाहिजे, 8 कॅरेक्टर पाहिजेत, मस्ट कंटेन ऍटलीस्ट 1 नंबर, 1 लोअर केस, 1 अपर केस आणि 1 स्पेशल कॅरेक्टर। त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं सोपा पासवर्ड ठेवा, pass@123, पी कॅपिटल असू द्या, बाकी सगळं स्मॉल, @चं चिन्ह 1 2 3, किंवा तुमचं सरनेम @डेट ऑफ बर्थ और 1 2 3, तुम्हाला जे एक इझी गोईंग मध्ये जाईल त्या पद्धतीने पासवर्ड तुम्ही ठेवू शकता। मी माझा एक सिंपल पासवर्ड इकडे ठेवणार आहे,
आणि त्यानंतर इकडे रजिस्टर या बटनाला क्लिक करायचे. एवढी प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्हाला इकडे एक पॉपअप शो होईल. या पॉपअप मध्ये तुमचा युजर नेम इकडे क्लिक केल्याच्या नंतर दिसेल, तो निवडायचा. इकडे पासवर्ड तुमचा आलेला आहे आणि इकडे सेव्ह या बटनाला क्लिक करायचे. आता इथे पहा, तुम्ही जे रजिस्ट्रेशन करता त्याचं व्हेरिफिकेशन साठी ईमेल आणि मोबाईलला एक कोड येणार आहे. तर तो तुम्ही तुमच्या ईमेल आणि मोबाईल चेक करा, त्याच्यावरती तुम्हाला एक कोड येईल. तो कोड तुम्हाला इकडे एंटर करायचा. मोबाईल आणि ईमेल दोन्ही चेक करायचे. मोबाईलचा एंटर केलेला मी, ईमेलचा चेक करतो. ईमेलचा आणखी OTP आलेला नाहीये. बहुतेक स्पॅम फोल्डर मध्ये आलेला असावा. मी स्पॅम फोल्डर मध्ये चेक करतो. तरी सुद्धा दिसत नाही विद्यार्थी मित्रांनो. तर मी ईमेल व्हेरिफिकेशन करून हा व्हिडिओ परत स्टार्ट करतो. इकडे आता मला ईमेल आलेला आहे. मी इकडे ईमेल एंटर करणारे विद्यार्थी मित्रांनो, ओके आणि व्हेरीफाय या बटनाला क्लिक करायचं आहे. एवढी प्रोसेस झाल्याच्या नंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप करायची आहे. तर आपण पुढची स्टेप पाहूयात. इकडे तुम्ही तुमचा आयडी पासवर्ड बाय डिफॉल्ट सेव्ह केलेला मी केलता म्हणून माझा आलता. तुमचा नसेल तर तुम्ही इकडे आयडी आणि पासवर्ड टाईप करावा आणि लॉग इन या बटनाला क्लिक करावं. एवढी प्रोसेस झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, तर इकडे पहा, सर्वप्रथम तुमच्या समोर हे एक सेक्शन ओपन झालं. याच्यामध्ये मीडियम विचारलंय. तुमचं जे मीडियम असेल किंवा तुम्हाला ज्या मीडियम मध्ये ऍडमिशन घ्यायचंय ते इकडे निवडायचं. इकडे लास्ट डेट परत आपल्याला रिकन्फर्म करण्यासाठी दाखवलेली आहे, पाहून घ्यायचे. माझं मीडियम, मला मराठी ऍडमिशन घ्यायचे आहेत कॉलेजला, मी इकडे मराठी निवडतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिंदी, इंग्लिश, उर्दू, गुजराती, कन्नड कुठलीही भाषा घेऊ शकता आणि आपल्या या बटनाला क्लिक करायचे. तर इकडे आता त्यांना काही माहिती दिलेली आहे, काही सेक्शन स्टेप्स दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टेप्स करायच्या. याच्यामध्ये कुठली चूक करायची नाही, कारण परत याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं करेक्शन वगैरे होणार नाही. तर इकडे पाहूयात आपण. इथं सुरुवातीला त्यांना आपल्याला पर्सनल डिटेल, त्यानंतर अकॅडमिक डिटेल, त्यानंतर इथे थर्ड नंबरला आपल्याला अदर डिटेल, फोर्थ नंबरला कॉलेज प्रेफरन्सेस, फिफ्थ नंबरला डॉक्युमेंट, सिक्स नंबरला पेमेंट दिलं असावं आणि त्यानंतर प्रिंट. तर असं पूर्ण त्यांचं यस इथं पेमेंट दिलेलं आहे आणि त्यानंतर इथं फॉर्मचा प्रिव्ह्यू आणि प्रिंट असेल. यस, तर अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस दिलेली आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण येऊयात ऍप्लिकेशनची जी डिटेल्स आहे ती फिल करण्यासाठी, म्हणजे पर्सनल डिटेल्ससाठी. तर इकडे तुमचं जे नाव असेल तुम्हाला इकडे एक एंटर करायचंय, तुमचं जे नाव असेल ते. तर इकडे एक मी जनरल नाव एंटर करतोय. त्यानंतर आईचं नाव इकडे एंटर करतोय. त्यानंतर जेंडर निवडा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ इकडे पहा, टाईप करण्याची गडबड करू नका. इकडे तुम्ही इयर, मंथ, डेट दिले, त्यामुळे कॅलेंडर मधून निवडलेलं छान. त्यानंतर मॅरिशियल स्टेटस, लग्न झालंय का नाही ते इकडे आपण मेन्शन करू शकतो. मदर टंग तुमची मातृभाषा निवडा. मायनॉरिटी जर असाल तर तुम्ही इकडे निवडू शकता, अदरवाइज नॉन मायनॉरिटी निवडा. इकडे कास्ट, तुमची जी कास्ट असेल ती निवडू शकता तुम्ही. त्यानंतर STD आणि फोन नंबर टाकण्याची गरज नाहीये, तुमचा ऍड्रेस इकडे मेन्शन करू शकता. आणि इथं परत फुल ऍड्रेस विचारलाय, तर मी इकडे कालिका नगर माजलगाव माझा जो ऍड्रेस आहे तो एंटर करत आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट माझं निवडत आहे. त्यानंतर माझा जो पिनकोड आहे तो निवडणार आहे आणि कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं. तर कंटिन्यू बटनाला क्लिक केल्याच्या नंतर तालुका निवडायचं ऑप्शन दिलेलं आहे, निवडलेला आहे. त्यानंतर माझा पिनकोड एंटर करतो आणि कंटिन्यू या बटनाला क्लिक करतो. इकडे पहा, 12वीचा बोर्ड निवडायचा आहे. माझा स्टेट बोर्ड आहे, तुमचा जो असेल तो निवडू शकता तुम्ही. त्यानंतर आहे आर्ट, सायन्स, कॉमर्स, तुमचं जे शिक्षण असेल ते निवडू शकता. त्यानंतर मीडियम, तुम्ही कुठल्या भाषेमध्ये शिकलेला आहात ते तुम्ही इकडे निवडू शकता. त्यानंतर 12वी तुमची कधी झाली ते विचारलेलं आहे, ते आपल्याला इकडे चूज करायचं आहे, निवडायचं आहे. त्यानंतर इकडे 12वी कुठल्या जिल्ह्यातून झाली ते जिल्हा निवडा. त्यानंतर सीट नंबर,
त्यानंतर 12वीला मिळालेले मार्क्स ऑप्टेन आणि आउट ऑफ ते निवडायचे. तर इकडे 600 पैकी मला 430 मार्क मिळालेले आहेत. त्यानंतर इकडे माझं जी मीडियम आहे ते इंग्लिश आहे, मी इकडे इंग्लिश निवडणार आहे. सॉरी, 10th मीडियम विचारले, इकडे माझं मराठी आहे तर मी मराठी निवडेल. तुमचं जे असेल ते तुम्ही त्या पद्धतीने निवडू शकता. याच्यामध्ये 10th जो नंबर असेल तो एंटर करा तुम्ही तुमचा. त्यानंतर मार्क्स तुम्हाला किती मिळाले आहेत ते इकडे फिलअप करायचे आहेत. तर मी इकडे 415 निवडलेले आहेत, इकडे 500 निवडलेले आहेत. त्यानंतर डज इन्क्लूड 25 मार्क्स ऑफ स्पोर्ट, म्हणजे खेळाचे 25 मार्क तुम्हाला मिळालेले आहेत का? तर मला नाही मिळाले, मी नो करतो. तुम्हाला मिळाले असेल तुम्ही यस करा. त्यानंतर डू यू हॅव मराठी सब्जेक्ट ऑफ 100 मार्क्स 10th और 12th, 10वीला मराठी सब्जेक्ट होता का? जर मराठी ऍडमिशन घेण्यासाठी मराठी सब्जेक्ट कंपल्सरी असतो विद्यार्थी मित्रांनो, जर नो केलं तर तुमचा फॉर्म इथून बाहेर जाईल. माझा मराठी सब्जेक्ट होता त्यामुळे मी एस करणार आहे आणि कंटिन्यू बटनाला क्लिक करणार आहे. ही अकॅडमिक डिटेल्स झाली. यानंतर आहे ऑदर डिटेल्स. याच्यामध्ये बेसिकली काही प्रश्न विचारलेत, ते प्रश्न आपल्याला एस नो मध्ये निवडायचे. हॅव यू अप्लाइड इन अनदर मीडियम, म्हणजे तुम्ही दुसऱ्या मीडियम मध्ये भाषेमध्ये अप्लाय केलंय का? नो. तुम्ही कर्नाटक बॉर्डरवरचे आहात का? नो. तुम्ही अपंग आहात का? नो. तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का? नो. त्यानंतर एक्स सर्व्हिसमन आहात का, म्हणजे याच्या अगोदर कुठे सर्व्हिस वगैरे केली का? तर इकडे नो. त्यानंतर विचारलंय गार्डियन तुमचे जे आहेत ते एक्स सर्व्हिसमॅन आहेत का? तर नो. फ्रीडम फायटर म्हणजे स्वातंत्र्य सैनिक. त्यानंतर तुम्ही डोंगराळ भागात राहता का, किंवा तुम्ही खेळाडू आहात का, असं ऑप्शन इथे विचारले. तुम्ही जनरल वाचून घेऊन तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. एस नो एस नो. इथं ड्रॉइंग वगैरे आहे का ते विचारले, संगीत मध्ये पार्टिसिपेशन आहे का ते विचारले, किंवा अलंकार मध्ये पार्टिसिपेशन आहे का ते विचारले. तर ह्या गोष्टी केअरफुली वाचून सबमिट करा. तसं बेसिकली मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तर ही ऑदर टॅब किंवा ऑदर डिटेल्सची जी टॅब आहे ती संपलेली आहे. कंटिन्यू या बटनाला क्लिक करा. यानंतर आता इथे आपल्याला इथे कॉलेजचे प्रेफरन्स विचारले. त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ, म्हणजे मी मॅक्झिमम 5 कॉलेज देऊ शकतो. त्याच्यामध्ये मिनिमम एक कॉलेजचा क्रायटेरिया असतो. तर इकडे मी प्रेफरन्सला क्लिक करण्यासाठी इकडे येतो. त्याच्यामध्ये माझं रिजन सिलेक्ट केल्याच्या नंतर मला माझा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावा लागणार विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर डिस्ट्रिक्ट हा आपल्याला जिथे ऍडमिशन घ्यायचं तो असेल, तालुका. त्यानंतर ग्रांट टाइप, म्हणजे तुम्हाला कुठल्या पसंती क्रमात ऍडमिशन घ्यायचं ते विचारले, गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट. बेसिकली इथे 2 कॉलेज आलेले, तर मी इकडचं एक सिलेक्ट करून घेतो. माझे जवळचं कॉलेज मी सिलेक्ट केले विद्यार्थी मित्रांनो, आणि या कॉलेजमध्ये सिलेक्ट केल्याच्या नंतर मला आता सेकंड प्रेफरन्स निवडायचा आहे. सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची. अशाच पद्धतीने यायचे. तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचं रिजन, तुमचा तालुका असं निवडायचं आहे. आणि एवढं निवडल्याच्या नंतर तुमच्या समोर जी लिस्ट फॅक्ट्स होते त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं कॉलेज निवडायचं आहे. त्यानंतर मला 2 कॉलेजवरच सफिशियंट आहेत, तर मी 2 कॉलेज ठेवणार. तुम्हाला आणखी हवे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने निवडू शकता. कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं विद्यार्थी मित्रांनो. त्यांना सांगितलं की कमीत कमी 3 कॉलेज निवडा. चला आणखी कॉलेज एड करतो मी. याच्यामध्ये आल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो इकडे आपण परत सेम प्रोसेसला फॉलो करणार आहोत. इकडे मी डिस्ट्रिक्ट जो आहे माझा विद्यार्थी मित्रांनो तो चेंज करतो. माझ्या जवळच्या डिस्ट्रिक्ट मध्ये मला ऍडमिशन पाहतो. ठीक आहे, हे निवडल्याच्या नंतर आता आपला फॉर्म पुढे जाऊ शकतो. फोर्थ आणि फिफ्थ तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही बिलकुल निवडू शकता. कॉलेज प्रेफरन्स सेक्शन आपला कंप्लीट झालंय. आता इथे तुम्हाला काही बेसिक डिटेल्स विचारलेले आहेत, ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स म्हणू शकतो आपण त्याला, की जे आपल्याला अपलोड करायचे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फोटो, सिग्नेचर, 12th मार्कशीट, टीसी किंवा बोनाफाईड, 10वीचं मार्कशीट आणि 10वीची सनद. तर एवढ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी मी माझ्या रेडी करतो आणि लगेच व्हिडिओला कंटिन्यू करतो. तर इथं डॉक्युमेंट्स पूर्ण रेडी झाले आहेत विद्यार्थी मित्रांनो माझे. तर मग याच्यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल कॅन्डिडेट फोटोला क्लिक करून इकडे फोटो घेणार आहोत. फोटो निवडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मी. फोटो माझा इकडे अपलोड होऊन जाईल. त्यानंतर मला कॅन्डिडेट सिग्नेचर अपलोड करायची. त्याला क्लिक करून इकडे पुढे सिलेक्ट फाईल या बटनाला क्लिक करायचं. मला इकडे मी माझी सिग्नेचर अपलोड करत आहे. त्यानंतर इकडे एक क्रायटेरिया आहे पीडीएफ हा हे नावाचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 12वी टीसी, 10वी
हे जे डॉक्युमेंट जोडायचे ते पीडीएफ मध्ये जोडायचे आणि हे 2 जेपीजी मध्ये. तर हे 2 जेपीजी मध्ये घेतलेले आहेत आपण. याला पीडीएफ साठी पहिले 12वीचं मार्कशीट आपण पीडीएफ मध्ये निवडूया. त्याच्यामध्ये मी माझं एक नाव दिलेलं आहे, त्या पद्धतीने मी माझे कागद जोडत आहे इकडे. आणि त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट मी माझं जोडत आहे. त्यानंतर 10th मार्कशीट, त्यानंतर 10th सर्टिफिकेट. 10th सर्टिफिकेट हे डेट ऑफ बर्थच्या प्रूफसाठी असतं विद्यार्थी मित्रांनो. आणि एवढं सगळं तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर कंटिन्यू या बटनाला क्लिक करून पुढची प्रोसेस करायची आहे. तर इकडे आपण कंटिन्यू या बटनाला क्लिक करूया. आता इथे आल्याच्या नंतर तुम्हाला ऍप्लिकेशनची जी फीस आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर ऍप्लिकेशनची फीस 200 रुपये आहे आणि 4 रुपये पेमेंट गेटवे चार्जेस आहे. तर इथून आपण पे ला क्लिक करून हे पेमेंट करायचं आहे. तर पे या बटनाला क्लिक करूयात आपण. इकडे क्लिक केल्याच्या नंतर राजदूर पेचं हे गेटवे ओपन झाले. याच्यामध्ये तुम्ही 3 मेथडने पेमेंट करू शकता, कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट. तर इथे कार्डला क्लिक करूया. तुमच्याकडे जे कार्ड असेल त्याचा नंबर तुम्हाला इकडे इनपुट करायचा आहे. त्यानंतर एक्सपायरी डिटेल्स, कार्ड नेम आणि सीव्हीव्ही एवढी माहिती फिल केल्याच्या नंतर पे नाऊ या बटनाला क्लिक करायचे. पेमेंट तुम्ही जसं पूर्ण करता हे इथून तुमचं रिडायरेक्ट करतं, इथे पेमेंट सक्सेसफुल झालेलं दाखवतं. आणि त्यानंतर 7 स्टेपला क्लिक करून तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये जर काही करेक्शन वगैरे असेल ते करेक्ट करा, अदरवाईज तुम्ही प्रिंट घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं पूर्ण हा डीएडचा फॉर्म ची माहिती इथं आपण याच्यामध्ये डिस्क्राईब केली असेल. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कमेंट्स असतील, कुठल्या गोष्टी अडचण आली असेल, समजलं असेल, तर मला नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंटचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर नवीन येणाऱ्या टॉपिकच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.